नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दल पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नवरात्र म्हणजे देवीचा जागर आणि शक्तीची पूजा। या पूजेसाठी संयम, जिद्द आणि मनशांती आवश्यक असते। देवीची पूजा करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। त्यासोबतच व्रत आणि संयमी असायला हवा। नवरात्रात पूजा केल्याने मन प्रसन्न आणि शांत राहतं। त्यासोबत सकारात्मक ऊर्जा या दिवसामध्ये मिळते। सुख, समृद्धी, धन आणि मनाची शांती प्राप्त करण्यासाठी मंदिरात अथवा घरामध्ये दुर्गा देवीची पूजा करून तिला प्रसन्न केलं जातं। घटस्थापनेच्या दिवशी घरी कलश आणि नारळ ठेवून त्याची मनोभावे पूजा केली जाते। या दिवशी उपवासही केला जातो। घरात देवीसमोर अखंड दिवा प्रज्वलित ठेवला जातो। त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण राहतं। एवढेच नाही तर काही जण 9 दिवस पायामध्ये चप्पलही घालत नाही। या दरम्यान दुर्गा देवीचा उपवास करत असताना काही नियम पाळणं आवश्यक आहे। दुर्गा माताची पूजा करताना कोणत्या गोष्टीचं पालन करायला हवं ते जाणून घेऊया। 1. नवरात्री हा एक अतिशय पवित्र सण आहे, म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे। विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा। 2. पहिल्या दिवशीच म्हणजे प्रतिपदाच्या तिथीला कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसारच करावी। 3. दिवसातून 2दा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आणि घटाची आरती दोन्ही वेळेस करावी। 4. दुर्गा सप्तशतीचे पठण करा। दुर्गा माताची मंत्र आणि स्तोत्रे जपा। 5. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा। फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा। 6. नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते, त्यामुळे अधिक मंत्राचा जाप करा। 7. पूजा झाल्यानंतर माता दुर्गाची आरती करायला विसरू नये, कारण की पूजेमध्ये कोणतीही उणीव किंवा चूक झाली असेल तर ती आरतीद्वारे पूर्ण होते। 8. जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका, ती सतत प्रकाशमय राहील याची काळजी घ्या। 9. तुम्ही उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपाशी राहू नये, फलाहार करावा। 10. दुर्गा मातेला नवरात्रीमध्ये नैवेद्य दाखवताना त्यात कांदा लसूणचा वापर न करता दाखवावा। आता पाहूया नवरात्रीमध्ये काय करू नये। व्रत ठेवणाऱ्यांनी केस कापू नये। 2. 9 दिवसापर्यंत नख कापणे देखील वर्जित आहे। 3. जे लोक नवरात्रात उपवास किंवा व्रत पाळतात त्यांनी दिवसा झोपू नये, असे विष्णू पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे। 4. नवरात्रामध्ये दुर्गा देवीची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती वापरू नये, नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी। 5. नवरात्रीत कांदे, लसूण, नॉनव्हेज खाणे टाळावे, तसेच दारूचे सेवन सुद्धा करू नये। 6. 9 दिवसाचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे घालू नये, धुतलेलेच कपडे घालावे। 7. व्रत ठेवणाऱ्या लोकांनी बेल्ट, चप्पल, जोडे, बॅग यासारख्या चामड्याच्या वस्तूचा वापर सुद्धा नाही करायला पाहिजे। 8. व्रत ठेवणाऱ्यांनी 9 दिवस लिंबू कापायला नाही पाहिजे। उपवासात 9 दिवसापर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे। रॉक सॉल्टचा वापर करू शकता। 10. फलाहार करताना एकाच जागेवर बसून केले पाहिजे, उभे राहून करू नये। 11. चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये, यामुळे या पाठचे फळ नकारात्मक शक्त्या घेऊन जातात। 12. बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात, ही चूक उपवासादरम्यान करू नये, व्यसनामुळे व्रत खंडित होते। 13. नवरात्रीमध्ये शारीरिक संबंध केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही। 14. कोणाबद्दल कठोर वागू नका, राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा। 15. जर अखंड ज्योत घरामध्ये लावली असेल तर या दिवसामध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये। तसेच घर परिसरात स्वच्छता ठेवावी, यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते। या सगळ्या गोष्टी पूर्व परंपरा चालत आल्या आहेत, त्या पाळाव्यात किंवा नाहीत किंवा त्याबाबत अनेक लोकांची मते आहे। जो मनोभावे पूजा करतो तो आपल्या परीने हे व्रत पाळण्याचा प्रयत्न करतो, मात्र देवीची मनोभावे पूजा करणं हेही व्रतच आहे। ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।